गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यम्। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ब्रह्मदेव राजा प्रियवताला म्हणतात, तू विवाह कर। विवाह केल्याविना विकार वासना नष्ट होऊ शकत नाहीत। काही काळ संसारातील सुख भोगावे व नंतर भगवंताची आराधना करावी। व्यवहार करा, पण असा करा की पुनर्जन्माचे बीजारोपण न व्हावे। राग द्वेष रहित केला गेलेला व्यवहार मनुष्याला मुक्तिप्रद होतो। जीवनमुक्त पुरुषाला देहाभिमान नसतो, त्याला वासना नसतात, म्हणून त्याला दुसरा देह धारण करावा लागत नाही। आज्ञा मिळतात प्रियव्रताने लग्न केले, त्याला अनेक मुले झाली। प्रियव्रतानंतर अग्निध्राने राज्य केले। ते तपश्चर्या करण्यासाठी वनात गेले। त्यांच्या तपात पूर्वीची वासना पूर्वचित्ती बाधा उत्पन्न करू लागली। चित्तात राहणारी पूर्वजन्माची वासना म्हणजे पूर्वचित्ती होय। भोगलेल्या विषय सुखांचे स्मरण आणि त्यामुळे मनात वास करणारी सूक्ष्म वासना पूर्वचित्ती होय। पूर्वीची वासना लवकर नष्ट होत नसते। इंद्रियांना मिळालेले सुख ती वारंवार मागत राहील। अशी वासना उत्पन्न झाली असता मनाला सांगावे लागेल की मना, तू आजपर्यंत इतके विषय सुख भोगलेस तरी तुझी तृप्ती झाली नाही का? जोपर्यंत विषयांचे आकर्षण आहे तोपर्यंत विषयेच्छा नष्ट होत नाही। विषयांचे आकर्षण नष्ट झाल्यावरच विषयेच्छा नष्ट होत असते। पूर्वचित्ती सर्वांनाच त्रास देत असते। सांसारिक विषयात आज जोपर्यंत रुची असते तोपर्यंत हा जीव ज्ञानभक्तीच्या मार्गात प्रगती करू शकत नाही। पूर्वचित्तीचा अर्थ आहे पूर्वीचे संस्कार निवृत्त झाल्यावरही पूर्वीच्या वासनांचे स्मरण होत राहणे। राजा अग्निध्र पूर्वचित्तीत फसलेला होता। अग्निध्राच्या घरी नाभी जन्मला। नाभीच्या घरी पुत्ररूपाने ऋषभदेव जन्मले। ऋषभदेव ज्ञानाचे अवतार होते। ज्ञानी परमहंसाचे वर्तन व्यवहार कशा प्रकारे असते हे दाखवण्यासाठी भगवंताचे ऋषभदेवाच्या रूपात अवतार धारण केला। म्हणजे ज्ञानी परमहंसाचे व्यवहार कशा प्रकारे असतात हे दाखविण्यासाठी भगवंताने ऋषभदेवाच्या रूपात अवतार धारण केला। ते जगाला ज्ञानी परमहंसाचा आदर्श दाखवू इच्छित होते। ऋषभचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ।
ऋषभदेव वारंवार उपदेश करतात की मानवी जीवन भोगासाठी नाही तर तपश्चर्येसाठी आहे. तप करा आणि सर्वांतच ईश्वर पहा. म्हणजे तप करा आणि सर्वांमध्ये ईश्वर पहा. केवळ विषय सुखातच मानवी जीवनाचा व्यय व्यर्थ करू नका. ज्ञानी परमहंसाने जगात कसे वागावे, कसे राहावे हे दाखविण्यासाठी ऋषभदेवाने सर्व संग व सर्वस्व यांचा त्याग केला. अनेक सिद्धी त्यांच्याजवळ आल्या पण ते त्यात फसले नाहीत. म्हणजे सर्व संग परित्याग त्यांनी केला म्हणून ते कुठल्याही सिद्धीमध्ये फसले नाहीत. कारण रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आणि जवळ त्या परमानंदी मन नाही असे माऊली म्हणतात. गृहस्थाला धन व कामसुखाचा त्याग करणे जितके कठीण आहे त्यापेक्षाही महात्म्यांना सिद्धीचा त्याग करणे अधिक कठीण असते. ऋषभदेव नग्नावस्थेत फिरत असत, उभ्या उभ्याच खात असत. भाजीपाल्याचा त्यांचा आहार असे. कुणी मारले तर ते समजत असत की शरीरालाच मारले. मी तर शरीराहून वेगळा आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. सर्वांनाच कळते की आत्मा शरीराहून भिन्न आहे, परंतु असा प्रत्यक्ष अनुभव फारच थोड्या व्यक्तींना येत असतो. म्हणजे आपल्याला कळतंय की आत्मा शरीराहून वेगळा आहे, पण तसा आपला दृढ निश्चय होत नाही. तो निश्चय झाला पाहिजे. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. श्रीफळ, नारळातील खोबरे व कवच म्हणजे नारळवाटी दोन्ही भिन्न आहेत. पण जोवर आत पाणी असते तोवर ते खोबरे नारळवाटीला सोडत नसते, चिकटलेलेच असते. त्याप्रमाणेच जोपर्यंत माणसाला विषयात रस वाटतो, विषयांची आसक्ती असते, तोपर्यंत त्याला शरीर व आत्मा यांच्या भिन्नतेचा अनुभव येत नसतो. शरीर आवरण आहे, आत्मा खोबरे आहे, विषय रस पाणी आहे. संसारातील कोणत्याही वस्तूत जोपर्यंत गोडी वाटते तोपर्यंत शरीराहून आत्मा भिन्न आहे असा अनुभव येत नसतो. शारीरिक उपभोगात आनंद नाही, आत्माच आनंदरूप आहे. नामरूपाचा मोह जोपर्यंत सुटत नसतो तोपर्यंत देह आणि आत्मा यांची भिन्नता कळत नसते. उलट देहच मी आहे असा देहाध्यास वाढतच असतो. जगातील जड पदार्थांशी अतिस्नेह जडला तर जडाध्यासही वाढतच असतो. वैराग्य वाचून ब्रह्मज्ञान स्थायी होत नसते. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करणारा जर धन व प्रतिष्ठा यावर प्रेम करीत असेल तर तो ज्ञानी नव्हे. खरा ज्ञानी तर तोच होय की जो देवावर प्रेम करतो. ईश्वराशिवाय संसारातील जड पदार्थांवर जर ममत्व असेल तर तो जीव शरीराहून भिन्न असलेल्या आत्म्याला पाहू शकत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यावरही जर सांसारिक विषयांबद्दल मोह असेल तर त्याला ब्रह्मानंदाचा लाभ होत नसतो. म्हणजे जरी ब्रह्मज्ञान झालं पण तो जर संसाराच्या विषयांबद्दल मोह असेल त्याला तर त्याला ब्रह्मानंदाचा लाभ होऊनही फायदा होत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यावरही जर सांसारिक विषयांबद्दल मोह असेल तर त्याला ब्रह्मानंदाचा लाभ होत नसतो. कारण ब्रह्मज्ञान झाल्यावर जर ईश्वरावर प्रेम असेल तरच ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. ज्ञानी पुरुषाने जगातील कोणत्याही वस्तूवर ममत्व ठेवू नये, कोणत्याही वस्तूचा संग्रह करू नये. हा मनुष्य जन्म तप करण्यासाठी आहे. तप केल्याने अंतःकरण शुद्ध होत असते. अंतःकरण शुद्ध झाल्याने अनंत ब्रह्मसुखाची प्राप्ती होत असते. महापुरुषांची सेवा मुक्तीचे द्वार आहे, तर कामी पुरुषांचा संग नरकाचे द्वार आहे. या मृत्यूरूप संसारात फसलेल्यांचा जो उद्धार करू शकत नाही तो गुरु नव्हे, तो सोजन नव्हे, ते मातापिता नव्हे. अर्थात तो मनुष्य गुरु सोजन मातापिता होण्यास अपात्र असतो. योग वासिष्ठात ज्ञानाच्या 7 भूमिका अशा दाखवल्या आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा.
शुभेच्छा म्हणजे आत्मकल्याणासाठी श्रोती आणि ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशानुसार शास्त्रांचे अवलोकन अध्ययन करून आत्मविचार आणि आत्मसाक्षात्काराची उत्कट इच्छा करणे याला शुभेच्छा म्हणतात. सुविचारणा म्हणजे सद्गुरूंच्या वचनांचा आणि मोक्षशास्त्रांचा वारंवार विचार करून चिंतन करणे म्हणजे सुविचारणा होय. तनुमानसा श्रवण मनन आणि निधिध्यासाने शब्दादी पंचविषयांबद्दल जी अनासक्ती निर्माण होत असते आणि सविकल्प समाधीत अभ्यासाने बुद्धीला जी तनुता सूक्ष्मता प्राप्त होत असते तीच तनुमानसा होय. सत्वापत्ती वरील 3 भूमिकांपासून साक्षात्कारापर्यंतची स्थिती म्हणजे निर्विकल्प समाधिरूप स्थिती. ही स्थितीच सत्वापत्ती होय. ज्ञानाच्या 4थ्या भूमिकेवर असलेल्या पुरुषाला ब्रह्मविद म्हणतात. असंसक्ती चित्तविषयक परमानंद आणि नित्य अप्रोक्ष अशा ब्रह्मभावनेचा साक्षात्कार रूप चमत्कार म्हणजे असंसक्ती होय. या भूमिकेत अविद्या आणि तिचे कार्य यांचा संबंध नसतो, म्हणून हिला असंसक्ती म्हणतात. पदार्थ भाविनी पदार्थाची दृढ अप्रतीती म्हणजे पदार्थ भाविनी होय. तुर्यगा 3ही अवस्थांतून मुक्त होणे म्हणजे तुर्यगा होय. ब्रह्माच्या ज्या अवस्थेत आत्मरूप अखंड अनुभवास येते ती तुर्यगा होय. या 7 भूमिकांपैकी पहिल्या 3 भूमिका साधन कोटीच्या आहेत आणि दुसऱ्या 4 ज्ञान कोटीच्या आहेत. 3 भूमिकांपर्यंत सगुण ब्रह्माचे चिंतन करा. ज्ञानाच्या 5व्या भूमिकेपर्यंत पोहोचल्यावर जड व चेतन ग्रंथी सुटून जाते आणि आत्मानुभव येऊ लागतो. आत्मा शरीराहून भिन्न आहे. या भूमिकात साधक उत्तरोत्तर देहभान विसरू लागतो आणि शेवटी त्याला उन्मा अवस्था प्राप्त होत असते. ऋषभदेवांना अशी अवस्था प्राप्त झाली होती. ज्ञानीजन ही इंद्रियांना भितात. ते इंद्रियांचा विश्वास धरीत नाहीत. मनावर कधीही विश्वास ठेवू नका. बोलण्याची इच्छाच होऊ नये म्हणून ऋषभदेव तोंडात दगड ठेवीत असत. तारुण्यातच वैराग्य प्राप्त न झाले तसेच विषयांचा कंटाळा न आला तर देवाची भक्ती घडत नाही. विषयाविषयी जोपर्यंत वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्तीचा आरंभच होत नसतो. डोळ्यांना शक्ती देत असते मन, मनाला शक्ती देत असते बुद्धी आणि बुद्धीला शक्ती देत असतो परमात्मा. डोळ्यांसोबत जर मन नसेल तर वस्तू समोर असूनही दिसत नसते. म्हणजे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहे पण तिथे जर मन नसेल तर ती वस्तू असूनही उपयोग होणार नाही. ऋषभदेव कर्नाटकात आले. दावाग्नीत जाणून बुजून प्रवेश केला. देह जळत आहे पण आत्मा तर अमर आहे अशी आत्मनिष्ठा तर परमहंसाचीच असते. ऋषभदेवाचे चरित्र सामान्य जनांना अनुकरणीय नाही. ऋषभदेवांचा सर्वात मोठा मुलगा होता भरत. या भरताच्या नावाने आपल्या देशाचे नाव पडले भरतखंड. ऋषभदेवानंतर भरताने राज्य केले. त्याचे चरित्र वर्तमान काळासाठी विशेष उपयोगी आहे. भरत म्हणजे एक महाभागवत होते. त्याच्या संघात सर्वांचाच भगवत भाव जागत होता. त्यांच्या सहवासात आलेले सर्वच भक्तिरंगात रंगून जात होते. भरताने व्यवहारातील मर्यादांचे कधी उल्लंघन केले नाही. तो महावैष्णव असूनही यज्ञ करीत असे. अग्नी भगवंताचे मुख होय. प्रत्येक देव इष्टदेवतेचे स्वरूप होय असे मानून इतर देवात कृष्णाचा अंश आहे असे समजून ते देवपूजा करीत असत. अनेक यज्ञ करून त्या सर्वांचे पुण्य ते श्रीकृष्णचरणी अर्पण करीत असत. कर्मफल परमेश्वराला अर्पण कराल तर आनंद मिळेल. कर्मफल प्रभूला अर्पण केल्याने कर्माचा अभिमान नष्ट होतो. देवावर आत्यंतिक प्रेम करा तरच केलेल्या कर्माचे फळ परमेश्वराला अर्पण करू शकाल. पत्नी श्रम करते व त्याचे कर्मफल ती आपल्या पतीला देत नसते.
कर्म करा, पण कर्मफलाच्या उपभोगाची इच्छा धरू नका. कर्मफलाच्या उपभोगाची इच्छा धराल तर कर्माचे अल्प फळ मिळेल. जर ते कर्मफळ भगवंताला अर्पण कराल तर अनंत फल मिळेल. सकाम कर्माची भागवंतात अनेक ठिकाणी निंदा केली आहे. सकाम कर्मात चूक झाल्यास क्षमा केली जात नाही. सकाम म्हणजे कामनेने केलेले जे कर्म असतं त्याला सकाम म्हणतात. म्हणजे इच्छा, त्याच्यातून कर्म केलं पण त्याच्यातून फळ प्राप्त व्हावं असं ज्याला वाटतं त्याला सकाम कर्म म्हणतात. भरत निष्काम भावाने कर्म करीत असे व त्या कर्माचे फळ श्रीकृष्णाला अर्पण करीत असे. म्हणून आपण कुठलेही जर कर्म केलं तर श्रीकृष्णा अर्पणमस्तु असं म्हणून करावं, तेव्हा ते कर्म निष्काम म्हणून मानलं जाईल. सत्कर्माच्या समाप्तीत म्हणायचे असते, अनेन कर्मणाम भगवान परमेश्वराः प्रियताम न मम न मम. म्हणजे हे माझं नाही माझं नाही असं म्हणायचं असतं. असे अनेक वेळा लोक म्हणत असतात, पण त्याचा अर्थ त्यांना समजत नसतो. कर्म कृष्णार्पण करण्याच्याच भावनेने भरत यज्ञ करीत असे. मग आता नाही का सत्यनारायणच्या पूजेला ज्या टायमाला बसतात तेव्हा तो ब्राह्मण असतो, तो म्हणतो की कुठलेही समजा पाणी टाका न मम, त्याला काहीतरी हळद पिंड लावा न मम. म्हणजे कुठलेही जरी कर्म तुम्ही केलं तर न मम म्हणजे माझं नाही माझं नाही. पण त्याला जर विचारलं आपण की बाबा मग ह्याचा अर्थ काय, तर ती करणाऱ्याला माहीत नाही आणि करायला सांगतो त्यालाही माहीत नाही. मग त्याचं कसं काय आपल्याला फळ मिळणार आहे. भरताला तारुण्य अवस्थेतच एके दिवशी वैराग्य उत्पन्न झाले. ज्याला तारुण्यात वैराग्य उत्पन्न होते आणि जो संयम पाळून भजन प्रवृत्ती वाढवतो त्याला वृद्धावस्थेत भगवत प्राप्ती होत असते. वृद्धावस्थेत शरीर असमर्थ होत असते, म्हणून त्या अवस्थेत खरी भक्ती घडत नसते. तपश्चर्या तारुण्यातच केली जाऊ शकते. वृद्धावस्थेत तपश्चर्या केल्याने पुढील जन्म चांगला मिळत असतो, पण शरीर दुर्बल झाल्यावर ब्रह्मचर्य पाळण्यात काही अर्थ नसतो. प्रभू रामचंद्र युवावस्थेतच वनात गेले होते. वनवासाच्या वेळी त्यांचे वय अवघे 27 वर्षाचे होते व सीतामाई अवघी 18 वर्षाची होती. प्रभू रामचंद्राने तारुण्य अवस्थेतच रावणाला मारले होते. तुम्ही आपल्या कामरूपी रावणाचा वेळीच नाश करा. वृद्धावस्थेत येणारे वैराग्य खरे वैराग्य नसते. तारुण्यातच वैराग्याची परीक्षा होत असते. ज्याच्याजवळ मुळातच काही नाही त्याच्या त्यागात काही अर्थ नसतो. म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही आणि तो म्हणतो की मी त्याग करतो, कसं काय त्याग होईल. जर जाळलंच नाही आणि तो म्हणतो मी विजवलं तर ते होईल का. तर तसं नाही. तारुण्यात सुख संपत्ती असूनही जर विषय सुखात मन न रमले तर ते खरे वैराग्य समजावे. भरताचे मन घरात रमत नसे. राज वैभव सुख संपत्ती स्त्री पुरुष इत्यादी सर्व काही समोर असते, पण मनाचे डोळे झाकल्यानंतर यापैकी काहीही दिसत नसते. जन्म होण्यापूर्वी जीवाला कुणी नातेवाईक नसतो, तसेच मृत्यूनंतरही जीवाला कुणी नातेवाईक नसतो. आरंभी आणि अंती कुणीही नसतो. मायात मध्यंतरी जीवाला भ्रमवित असते. म्हणून आपल्यामध्ये म्हणतात की येताने खाली हाताने येतो आणि जाताने खाली हाताने जातो. भरताला वाटत असे की सांसारिक सुखांचा उपभोग तर मी पुष्कळ वर्षे घेतला, आता विवेकपूर्ण होऊन मी त्यांचा त्याग करणार. त्यांनी त्यांच्या जीवनात बुद्धिपूर्वक त्याग केला. विषयांचा अनिच्छेने बलपूर्वक त्याग करावा लागला तर दुःख होत असते, पण स्वेच्छेने समजून उमजून बुद्धिपूर्वक त्याग केला तर तो शांतीप्रद ठरतो. जर विषयच आम्हाला सोडून गेले तर आम्ही अशांत होतो व जर स्वयं आम्ही विषयांना सोडून दिले तर आम्हाला शांती मिळते. परमेश्वराने ह्या 6 वस्तूंमध्ये माया ठेवली आहे आणि म्हणून त्यात मन फसत असते. भोजन, माया कशा कशामध्ये ठेवली भगवंतांनी पहा. भोजन, द्रव्य, वस्त्र, स्त्री, घर आणि पुस्तक यापैकी पहिले 4 प्रधान आहेत
व शेवटचे 2 गौण आहेत. या स्त्रीची निंदा नाही, कामसुखाची निंदा आहे. भरत मुनीने राज्याचा त्याग केला, राण्यांचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग करून वनात आले. वनात हरिणाच्या एका पाडसाशी त्यांचे प्रेम जडले आणि त्यांच्या मनात ते मृग बालक घर करून बसले. या आसक्तीमुळे त्यांचे भजन ध्यान खंडित झाले. परिणाम असा झाला की भरताला हरिणाचा जन्म घ्यावा लागला. जड भरत राजा घाला तो घातला वासनेने, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. म्हणून आपल्या घरात कुणालाही राहू द्या, पण मनात मात्र कुणालाही राहू देऊ नका. म्हणजे घरात कुणाला राहायचं तर राहू द्या, पण मनात मात्र त्याला ठेवायचं नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण घरात राहू शकतो, पण घर आपल्या मनात नसावं. धन दौलत संपत्ती आपण पाहिजे तर कमवू शकतो, पण ती धन दौलत मनात नसावी. म्हणजे आपल्याला जास्त त्रास कुठली गोष्ट देते, जे आपण मनात ठेवतो ती गोष्ट आपल्याला त्रास देते. म्हणजे इथे काय धन दौलत संपत्तीचा काही निश्चित केलाय का? नाही. ती करायची, कमवायची, पण ती मनात नाही ठेवायची. घर बांधायचंय, घरात राहायचंय, पण घर मनात नाही ठेवायचं. मनात जर कुणाला जागा दिली तर त्यामुळे प्रभू भजनात बाधा येईल. जगातील कोणत्याही पदार्थावर किंवा जीवावर इतक्या अधिक प्रेम करू नका की जे तुमच्या भक्तीत बाधा उत्पन्न करील. म्हणून माऊली म्हणतात, राग द्वेष जरी निमाले ठाईचे तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. म्हणजे राग द्वेष, राग म्हणजे प्रीती आणि दोष म्हणजे द्वेष. राग द्वेष म्हणजे कुणावर प्रीती पण करू नका आणि कुणाचा द्वेषही करू नका. म्हणून तर बाबा म्हणायचे कि साधू भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से प्यार और ना किसी से वैर. भरत मुनींच्या मनात मृग बालकाविषयी ज्या आसक्तीने जन्म घेतला ती त्यांच्या पूर्वजन्माचे कारण झाली. मनात अन्य कोणत्याही विषय शिरला तर भगवंत तेथून पळून जातात. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत असत की संसारात नावेप्रमाणे राहावे. पाण्यावर राहिल्याने नौका तरंगत राहील, पण जर नावेत पाणी शिरले तर ती बुडून जाईल. म्हणूनच आपण म्हणतो की म्हणून कीर्तनकार म्हणतात, नावेत पाणी का पाण्यात नाव. पाण्यात नाव जरूर असावी, परंतु नावेमध्ये पाणी नसावं, नाही तर काय होईल, ती बुडून जाईल. म्हणजे संसारात आपण असावं, पण संसार आपल्यात नसावा. याप्रमाणे तुम्ही संसारात राहा, पण संसाराला मनात शिरू देऊ नका. निर्लेप भावाने संसारात राहा. शरीर नौका होय, संसार म्हणजे समुद्र होय आणि विषय म्हणजे पाणी होय. विषयांचे चिंतन आत्मशक्ती नष्ट करीत असते. ममता बंधनकारक असते. मन मेल्यानंतरच मुक्ती प्राप्त होत असते. बंधन मनाचे होत असते, आत्म्याचे नव्हे. आत्मा तर मुक्तच असतो. त्यासाठी घर सोडण्याची आवश्यकता नाही, घरात सावधपणे राहण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रल्हाद घरातच राहिला होता, तरी त्याच्या भक्तीत कोणी विक्षेप करू शकले नाही. वनात एकांतात राहून भरत मृग बालकावर आसक्त झाला आणि प्रभू भजन करू शकला नाही. प्रतिकूल संयोगात, प्रतिकूल वातावरणात भजन कसे करावे हे जगाला प्रल्हादाने शिकवले. आणि अनुकूल वातावरण असूनही मनुष्य सावध नसला तर तो भजन करू शकत नाही. हे आम्ही भरताच्या दृष्टांतावरून समजू शकतो. घरातील वस्तू भजनात बाधा आणि नसतात, तर मनातील वस्तू बाधक असतात. म्हणजे भक्त प्रल्हाद घरात राहूनच त्याने भक्ती केली, पण घरातल्या कुठल्या वस्तूने त्याला भक्तीमध्ये बाधा केली का? नाही. आणि जड भरत राजा घरातल्या वस्तूंची बाधा होऊ नये म्हणून तो एकांतवासात गेले, तरी त्यांना तिथं जाऊन त्या मनातल्या वस्तूंनी बाधा केलीच. ग्रहत्यागी महात्म्यांना माया कशा प्रकारे त्रस्त करीत असते ही कथा दाखविते. भरताने विचार केला की एकांतात बसून मी ईश्वराची आराधना करीन. ते नेपाळात गंडकी नदीच्या किनारी आले व तेथे आदिनारायणाची आराधना करू लागले. ईश्वराशिवाय अन्य कुणाचाही संग भक्तीत बाधा आणीत असतो.
ज्याला तप करायचे आहे त्याने एकट्यानेच तप करावे. नेहमी असा विचार करावा की मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा देव आहे. ईश्वराशिवाय दुसऱ्या कुणाचा संग ठेवाल तर दुःखी राहाल. म्हणजे जरी संसारात जरी मनुष्य असला तरी माझ्यासोबत फक्त देवच आहे असं समजून जर आपण तप केलं तर ते मात्र फळ दिल्याशिवाय राहणार नाही. भरत एकटाच तप करण्यात गेला होता. गंडकीचे दुसरे नाव आहे शालिग्रामी. भरताचा नित्य नियम होता पहाटे 4 वाजता बाह्य मुहूर्तावर स्नान करावे. नदीत कमरेइतक्या पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाचे ध्यान आणि गायत्री मंत्राचा जप तो करीत असे. सूर्यनारायणाच्या कृपेने बुद्धी उज्ज्वल होत असते म्हणून त्याची उपासना करावी. सूर्यनारायणाचे आमच्यावर पुष्कळ उपकार आहेत, आम्ही त्याचे ऋणी आहोत. तो जगाला सतत प्रकाश देतो. त्याचा उदय झाला नाही तर पृथ्वीवर अंधार प्रलय होईल. समस्त स्थावर जंगमाचा आत्मा सूर्य आहे. सूर्यनारायण सर्वांनाच प्रकाश देतो, परंतु तो विद्युत खात्यासारखे बिल पाठवित नाही. इतकेच नव्हे तर तो रविवारची सुट्टी घेत नाही. ज्या दिवशी तो सुट्टी घेईल त्या दिवशी भूतलावर अंधकार व हाहाकार माजेल. सूर्य परमेश्वराचे साकार स्वरूप आहे. माणूस व कावळ्यात एकदा भांडण झाले. तेव्हा कावळा म्हणाला, तसा तू माझ्यापेक्षा बुद्धिमान आहेस, पण तुझ्यापेक्षा आमच्या अंगी एक गुण अधिक आहे. आम्ही सूर्योदयापूर्वीच उठत असतो. सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी कर्म आटोपून अर्धेदान करा. रात्रीचे 11 वाजल्यानंतरचा काल राक्षस काल म्हटला गेला आहे. या निषिद्ध काली भोजन करू नका. आजकाल तर लोक सिनेमा पाहून आल्यावर रात्री 12 वाजता जेवण करतात. असे करणे ठीक नाही. आता सगळ्यांना आपण ठरवायचं किती वाजता जेवायचे ते, नाही का. सूर्य, चंद्र, समुद्र हे ईश्वराच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत. हे मानवा, परमेश्वराच्या मर्यादा पाळण्यासाठी तुला सुखसोयी दिल्या गेल्या आहेत. भरत प्रार्थना करीत आहे, माझी बुद्धी, माझे मन कधीही दुर्मार्गी न व्हावे. भगवंताच्या तेजोमय रूपाचे मी चिंतन करतो. अर्थ समजून ज्ञानपूर्वक जप करा. शुकाचार्य वर्णन करतायत, राजा भरत द्वारकाधीशाची मानसपूजा करू लागला. प्रत्यक्ष सेवा तर बरीच केली होती, म्हणून आता मानसपूजा करू लागला. मानसपूजा सोपी नाही. अधिक पापे तर मनानेच होत असतात, शरीराने नव्हे. म्हणून मानसी ध्यान, मानसपूजा श्रेष्ठ असते. ईश्वरात मनाने तन्मय होणे म्हणजेच मानसपूजा होय. एकदा एक बनिया तुळशीदासाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी देवाची पूजा तर करू इच्छितो, पण मला असा मार्ग दाखवा की पूजेसाठी पैसाही खर्च होणार नाही. तुळशीदासांनी त्याला पूजेचा मार्ग दाखविताना म्हटले, तू मानसपूजा पैशाविना करू शकशील. फक्त मनाने संकल्प करीत जा की मी आता देवाला स्नान घालीत आहे, वस्त्र नेसवीत आहे, मी पूजा करीत आहे, नैवेद्य दाखवित आहे, भगवंत भोजन करीत आहे. नंतर तुळशीदासांनी त्या बनियाला विचारले, तुला देवाचे कोणते रूप आवडते? बनिया म्हणाला, मला भगवंताचे बालकृष्ण रूप अधिक आवडते. तुळशीदास म्हणाले, प्रातःकाळी अशी कल्पना कर की यमुनेचे पाणी आणले आहे. घरी आल्यावर अशी कल्पना कर की देव स्नान करीत आहे. यशोदेसारखा मातृभाव ठेवून बाल स्वरूपाची पूजा करावी. बालसेवेत वात्सल्यभाव प्रमुख आहे. पूजेसाठी दूध, लोणी, खडीसाखर आणावी. नंतर कृष्णाला मंगलगीत गाऊन उठवावे. जागो बंशीवाले ललना मोरे प्यारे, रदनी बीती भोर भयो है घरदार खुले किवारे. गोपी दही मथत सुनियत है कंगन के झंकारे, उठो लालजी भोर भयो है सूरत ठाटे द्वारे. ग्वाल बाल सब करत कुलाहल जय जय सबद उचारे, माखन रोटी हाथ में लीनी ग्वालन रखवारे. मीरा के प्रभु गिरधर नागर शरण आये क्यों तारे. यशोदा लालाची मनधरणी करीत होती की एवढे लोणी तू खाऊन घे, म्हणजे तुझी शेंडी बाबांपेक्षाही मोठी होईल. तूही असेच म्हण. उष्णोदकाने कृष्णाला मंगलस्नान घालावे. नंतर देवाला सजवावे. कन्हैयाला विचारावे की तू आज कोणता पितांबर नेसणार. तो म्हणेल तो पितांबर त्याला नेसवावा. कन्हैयाला नैवेद्य दाखवून अशी कल्पना करा की लाला जेवत आहे.
नंतर आरती करून क्षमा याचना व प्रार्थना करावी. तुळशीदासांनी सांगितल्याप्रमाणे बनिया बालकृष्णाची मानसपूजा करू लागला. दररोज प्रेमाने मानसपूजा तो करीत असे. तो इतका तन्मय होत होता की त्याला काल्पनिक असणाऱ्या सर्व वस्तू प्रत्यक्ष दिसू लागल्या होत्या. मनाची लगन खंडित व्हायला नको. एखादा प्रापंचिक विचार मनात आला की समजावे पूजा खंडित झाली. त्याने अशी 12 वर्षे मानसपूजा केली. एके दिवशी त्याने मानसपूजेत दूध आणले व त्यात साखर टाकली. त्याला वाटले की आज दुधात वाजवीपेक्षा जास्त साखर पडली. बनियास त्याला ते सहन झाले नाही. स्वभावातील कंजूसपणा कसा जाऊ शकेल. प्राण व प्रकृती म्हणजे स्वभाव सोबतच जात असतात. त्याला वाटले की जी जास्तीची साखर दुधात पडली आहे ती काढून घ्यावी, दुसऱ्या कोणत्या तरी कामात येईल. आता तेथे नव्हते भांडे, ना दूध ना साखर, कारण ती मानसपूजा होती. तरीही तन्मयतेमुळे त्याला त्या वस्तू प्रत्यक्ष दिसत होत्या. म्हणून मनातल्या मनात तो ती साखर हाताने काढू लागला. कृष्णाने विचार केला की कशी असो, त्याने माझी 12 वर्षे मानसपूजा केली आहे म्हणून त्याला प्रकट होण्याची इच्छा झाली. बाळकृष्ण प्रसन्न झाला होता. प्रकट होऊन कृष्णाने त्याचा हात धरला व म्हटले की साखर जास्त पडली तर काय झाले, तू एक पैसाही तर खर्च केला नाहीस. भगवंताच्या स्पर्शाने तो बनिया खरा वैष्णव झाला. तो देवाचा अनन्य सेवक बनला. म्हणजे आता देवाने त्याचा स्वभाव पाहिला का त्याचा भाव पाहिला? भाव पाहिला. जर स्वभाव पाहिला असता तर त्याने त्याला दर्शन दिलंच नसतं. तुम्हाला 12 वर्ष माझी एवढी भावपूर्वक जर माझी त्याने पूजा केली तर मला त्याला दर्शन देणं गरजेचंच आहे. म्हणून जर आपण जर भगवंताचे रात्रंदिवस जर त्याचे बनलो, त्याचं जर चिंतन केलं तर तो जरी आपला जरी स्वभाव कसाही असला तरी भगवंत, आपण जर भावपूर्ण जर भक्ती केली तर भगवंत आपला भावच पाहणार. 12 वर्षे जर एखादे सत्कर्म नियमाने करीत गेले तर त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आद्य शंकराचार्य कृष्णाची मानसपूजा करीत असत. भरत ही मानसपूजा करताना तन्मय होत असत. पूजा करता करता थकवा आला तर ते ध्यान किंवा कीर्तन करीत असत. देवाच्या मागे जो लागतो त्यालाच माया सतावीत असते, परंतु जो मायेच्या प्रवाहात वाहत जातो त्याला ती बाधा करीत नाही. मायेला वाटत असते की हा तर माझ्या प्रवाहातच वाहाला जात आहे, माझा बंदीच आहे. मायेची गती मोठी विचित्र आहे. म्हणजे माया कोणाला सतावते? जो देवाच्या मागे लागतो त्याला माया सतावते. आणि जो मायेच्या प्रवाहात वाहत जातो तर ती माया समजते हा काय हा मायेच्या म्हणजे माझ्या प्रवाहात वाहत चाललेले आहे, हा कधी मागे फिरू शकत नाही, तर जाऊ दे, माझ्या प्रवाहात वाहत चाललाय तर वाहू दे. कमळे इतक्या पाण्यात भरत उभा होता. ग्रीष्म ऋतूत होता. एक गर्भवती हरिणी सकाळी पाणी पिण्यास नदीवर आली. इतक्यात कुठून तरी सिंहाने गर्जना केली. त्यामुळे ती हरिणी भयभीत झाली. तिने नदी पार केली. तिने जोराने उडी मारली. प्रसूतीची वेळ आलीच होती म्हणून उडी मारताना हरिणी प्रसूत झाली व हरिणीचे पाडत जन्मून पाण्यात पडली. दुसऱ्या किनाऱ्यावर हरिणीही मरून पडली. भरताला ते पाडस पाण्यात पडलेले दिसले. त्याने विचार केला की ह्याची आई तर मेली आहे, आता याचे म्हणून जगात कोणी नाही, आता याचे रक्षण लालन पालन कोण करील? त्याला दया आली. त्याने ते मृग बालक आश्रमात नेले. त्याला वाटले की हे पाडस माझ्याशिवाय कुणाला ओळखत नाही, याचे लालन पालन करणे आता माझे कर्तव्य आहे. मी जर याची उपेक्षा करीन तर हे बालक मरून जाईल. मीच याचा पिता आहे, मीच याची माता आहे, याचे लालन पालन रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. त्याला वाटले की मीच या मृग बालकाचा रक्षक पिता आहे, म्हणून हर प्रकारे मला याचे रक्षण करायचेच आहे. माणूस समजतो की मी दुसऱ्याचे रक्षण करतो. अरे तू काय कोणाचे रक्षण करणार? तू सुद्धा या काळाचा ग्रास आहेस. रक्षण करणारा तर तो प्रभू आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने असं समजलं पाहिजे. त्याला वाटतं मी कुणाचं मुलाबाळांचं मी रक्षण करतो, पण आपलंच रक्षण कोणतरी करणार आहे हे समजलं पाहिजे ना आपल्याला. करता हरता तो श्रीहरीच आहे. पालक व सहारकही तो श्रीहरीच आहे.
तुम्ही घरात असा की वनात असा, तुमचे रक्षण करणारा तो श्रीहरीच असतो. भागवताच्या 7व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात यमराजाने राजा सुयज्ञाच्या नातेवाईकांना उपदेश केला होता असे सांगून हिरण्यकशिपू म्हणतात, पथी चित्तम तिष्ठती दिष्ट रक्षितम ग्रहे स्थितिम तद्विहतम विनश्यती जीवत्य नाथोप्पी तदीक्षितो वने ग्रहेप्पी गुप्तोस्य हातो न जीवती. म्हणजे भगवंताची कृपा असली तर जीव अनाथ असो वा वनवासी असो तो जिवंत राहू शकतो. पण परमेश्वराच्या मनातूनच जर मारायचे असेल तर जीव घरात कितीही सुरक्षित असला तरी तो मरणारच. म्हणजे जर भगवंताची कृपा असेल तर त्याला कुणी जरी मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो मरणार नाही. पण जर त्याचे मरण जर आलेलेच असेल तर तिथं भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. बाबा सातारकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की जर त्याचं मरण जवळ आलेलं असेल तर तो विषाचा एक थेंब जरी घेतला तरी तो मरणार. पण ज्याचं मरण जवळ आलेलंच नसेल तर त्याने अख्खी विषाची बाटली जरी एक प्याली तरी तो मरणार नाही. मृग बालकाला पाण्याच्या बाहेर काढण्याचे तर भरताचे कर्तव्यच होते, पण रक्षक पिता म्हणून जे त्याने पाडसाशी नाते जोडले ते मात्र ठीक केले नाही. सर्व जीवांचा रक्षक पिता तर ईश्वरच आहे. सर्व दोष अभिमानानेच जीवनात उत्पन्न होतात. भरताने आपल्या पूर्वाश्रमात मुलांचे लालन पालन केले होते. ही पूर्वचित्ती अप्सरा तेथे आली. जुने संस्कार विसरणे मोठे कठीण काम आहे. सूक्ष्म संस्कार अद्यापी मनात घर करून होते. म्हणून भरताची चित्त त्या हरिणीच्या बालकात फसून गेली. आता त्याचे मन हरिभजनात स्थिर राहू शकत नव्हते. ध्यानात प्रति 5-10 क्षणानंतर तो पाडसच येत असे. वासनेचा विषय बदलला पण वासना मनातच राहून गेली. म्हणजे भरताने आपल्या पूर्वश्रमात म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये मुलांचे लालन पालन केले होते, तर ते सूक्ष्म संस्कार त्याच्या मनामध्ये अद्यापही होते. म्हणून त्याला वाटलं ना की त्या पाडसाबद्दल की याचं आता कोणी नाही, याचं मलाच पालन करावं लागेल, याचं मलाच पोषण करावं लागेल. का तर त्यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये ज्या मुलांचं लालन पालन केलं त्याचे सूक्ष्म संस्कार त्याच्या अंतःकरणावरती होते. त्याची वासना मनातच राहून गेली. अशा स्थितीत यापेक्षा ग्रस्ताश्रमात काय वाईट होते. मग तेच जर तिथं जाऊन करायचं होतं वनामध्ये जाऊन, तर मग ते ग्रस्ताश्रमामध्ये राहूनच पण करता आलं असतं. ज्ञानाला तर आपल्या मनालाही मारावी लागते. भरताने आपल्या आश्रमात ते पाडस ठेवले हे ठीकच केले, पण त्याने त्याला आपल्या मनात जागा दिली हे मात्र चांगले केले नाही. म्हणजे त्याच्यावर त्या पाडसावर दया दाखवली हे ठीक केले, तो एक धर्म असतो दया, पण त्याला आपल्या मनात जागा दिली हे मात्र ठीक केले नाही. संसार सोडून कुठे जाल, जेथे जेथे जाल तेथे तेथे संसार आहेत. म्हणूनच महापुरुषांनी म्हटले आहे की संसाराची आसक्ती मनातून हळूहळू काढून टाका. म्हणजे संसार टाकायचा नाही, संसार बाधक नसतो, संसाराची आसक्ती बाधक असते. संसाराला मनात कधी जागा देऊ नका. घरात भलेही कुणाला राहू द्या पण मनात मात्र राहू देऊ नका. मनात एक तर कामाला ठेवा नाहीतर देवाला ठेवा. कामाला म्हणजे कामना ती तरी ठेवा नाहीतर देवाला ठेवा. जसं दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर रीते. एक तर काम क्रोध राहतील नाहीतर देव राहील. मग तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला देव आला त्यावेळेला काम क्रोधाने घर आपोआप खाली गेलं. दोन्ही सोबत एके ठिकाणी राहू शकणार नाहीत. म्हणजे काम आणि देव दोन्ही
सोबत एके ठिकाणी राहू शकणार आहेत. म्हटलेले आहे, तुलसी दोनो नहीं रहे, रवी जननी एक ठाम. म्हणजे भजन व भक्तीत बाह्य जग बाधारूप नसते, तर अंतःकरणातील वासनाच बाधारूप असतात. म्हणजे जग आपल्याला त्रास देत नाही, त्यांच्याबद्दलचे जी वासना असते जगाबद्दलची ती आपल्याला बाधरूप ठरते. ते पाडच भरताच्या झोपडीतच राहत नव्हते, तर त्याच्या मनातही त्याने घर केले होते. त्याने घर, राज्य, पत्नी, संतान इत्यादी सर्वांचा त्याग तर केला होता, पण शेवटी तो त्या पाडसाच्या मायेत फसला. घर सोडून का गेला होता? त्याने काय केलं? त्याला वाटलं की मला एकांत मिळावा, म्हणून त्याने घर सोडलं. घर, राज्य, पत्नी, संतान या सर्वांचा त्याग केला, पण शेवटी तो त्या पाडशाच्या मायेमध्ये फसला. परोपकाराची भावना ही साधकाला त्याच्या साधनेत बाधा ठरते. म्हणजे परोपकार करावा, पण आपल्या भावनेमध्ये, आपल्या जर साधनेमध्ये जर बाधा होत असेल तर मग तो परोपकार काय कामाचा? परोपकाराच्या फंदात अधिक पडू नका. तसे तर परोपकार करणे हा सर्वांचा धर्म आहे, पण परोपकार असा करू नका की जेणेकरून प्रभूचे विस्मरण होईल. संसारात माणसाने कपटी होऊ नये, परंतु अति सरळी असू नये. परमेश्वराचे ध्यान साधत नसेल तर हरकत नाही, पण जगातील स्त्री, पुरुष व जड पदार्थ यांचे ध्यान मात्र कधी करू नका. भरताचे प्रारब्ध पाडसाच्या रूपाने त्याच्या समोर आले. प्रारब्ध तर भोगावेच लागते. ज्ञान झाल्यानंतर जर वासना नष्ट न झाली तर ते ज्ञान दृढ होत नाही. म्हणून ज्ञानाचे प्रकार 3 आहेत: परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान आणि दृढ अप्रोक्ष ज्ञान. एक तर परोक्ष ज्ञान होतं, अप्रोक्ष ज्ञान होतं, पण दृढ अप्रोक्ष ज्ञान व्हायला फार कठीण आहे. दृढ अप्रोक्ष ज्ञान म्हणजे दृढ म्हणजे बळकट झालं पाहिजे. ज्ञान दृढ होण्यासाठी प्रथम वासनेचा क्षय व्हायला हवा. ज्ञान जर दृढ वाटत असेल तर काय करायला लागेल? पहिलं वासनेचा क्षय व्हायला पाहिजे. मन वासनेत फसलेले आहे. भरत मुनी तसे तर महाज्ञानी होते, पण ज्ञानानंतर जर मन ताब्यात नसेल तर ते ज्ञान स्थिर होत नाही. इस पॉइंट को नोट किया जाए. ज्ञानानंतर जर मन ताब्यात नसेल तर ते ज्ञान स्थिर होत नाही. जोपर्यंत ज्ञानी मन आणि वासना यांचा नाश करीत नाही तोपर्यंत त्याची भक्ती आणि ध्यान स्थिर होत नाही. वासनांच्या वेगात कित्येक वेळा ज्ञान वाहून जात असते. जो वैराग्याशिवाय ग्रहत्याग करतो तो वनातही नवा संसार उभा करू शकतो. म्हणजे जर वैराग्य नसेल आणि त्याने जर ग्रहत्याग केला तर तो वनात जाऊनही नवा संसार तयार करू शकतो. भरत ज्ञानी तर आहेत, पण वासनांचा नाश करू शकले नाहीत. घरात राहून पूर्ण वैराग्य सिद्ध होईपर्यंत घर सोडू नका. ज्ञानांचे 2 प्रकार आहेत. ज्याने अधिक उपासना केली आहे तो कृतोपास्ती ज्ञानी होईल, त्याला माया त्रस्त करीत नाही. पण जो अकृतोपास्ती ज्ञानी आहे त्याला माया विघ्न करणारी असते. वासनेचा नाश केल्याशिवाय तत्वानुभव येत नसतो. वासनेचा नाश केल्याशिवाय तत्वज्ञानाची प्राप्ती झाली तरी ब्रह्मनिष्ठा प्राप्त होत नसते. भरत चरित्र हे याचे उदाहरण होय. भरताला आतापर्यंत अप्रोक्ष साक्षात्कार झाला नव्हता. जर तो झाला असता तर त्याचे मन पाडसामध्ये गुंतले नसते. भरत आता दिवसेंदिवस त्या पाडसाच्या लालन पालनात व्यस्त राहू लागला. परिणाम असा झाला की संध्या, पूजा आदी नित्यकर्म हळूहळू सुटू लागले. भरत त्याला हिरवे कोवळे गवत खाऊ घालीत. ते भरताचे अंग चाटीत असे, गळ्यात पाय टाकीत असे. तेव्हा भरताला वाटत असे की किती सुंदर व शहाणे आहे हे बालक. दिन प्रतिदिन भरताची आसक्ती वाढू लागली.
एके दिवशी ती पाडस खेळता खेळता दाट जंगलात निघून गेली. रात्र झाली तरी ती परत आली नाही. भरताला काळजी वाटू लागली की त्या बालकाचे काय झाले असेल, ते केव्हा परत येईल. काळाला कुणाची दया येत नसते. काळ सदा सर्वदा सावध असतो. न ही प्रतीक्षते मृत्यू हा कृतमश्य न वा कृतम. मृत्यू असा कधी विचार करीत नाही की याचे कार्य अपुरे आहे की पूर्ण झाले आहे. म्हणून प्रतीक्षणाला सावध राहा. मृत्यूसाठी नेहमी तयार राहा. असे जीवन जगा की मृत्यू केव्हाही येऊ. सावध पण नेहमी असावेच. कधी असे मात्र न व्हावे की तुमची तयारी असू नये व मृत्यूने तुम्हाला उचलून न्यावे. म्हणून मृत्यू येण्यापूर्वीच आपण सावध असलं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, म्हणजे मरणाच्या अगोदरच आपण सावध असलं पाहिजे. भरताला नेण्यास काळ आला. त्यावेळी भरताला पाडसाचे स्मरण झाले. मृत्यूसमयी त्याने देवाचे चिंतन न करता पाडसाचे चिंतन करीत देहत्याग केला. त्या मृग बालकाचे लालन पालन करण्याने भरताला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले. मृत्यूसमयी त्या मृग बालकाचे चिंतन करीत करीत राहिल्याने त्याला पुढील जन्मी मृगाचे म्हणजे हरिणाचे शरीर मिळाले. माणूस पुढील जन्माची म्हणजे पूर्वजन्माची तयारी या जन्मात करीत असतो. या जन्मात बीज मिळत असते, फळ नव्हे. पूर्वजन्मात केलेले तप वाया जात नसते. पूर्वजन्मात केलेले भजन व्यर्थ जात नसते. भरताला मृग शरीरातील पूर्वजन्माचे ज्ञान होते. म्हणजे जरी भरताला आता हरणाचा जरी गर्भ मिळाला होता तरीही त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान होते. पशु पक्ष्यांचा अनादर कधी करू नका. असे होणे शक्य आहे की एखादा महात्मा काही कारणाने पशु किंवा पक्षी बनून आला तर, अहिलेसारखी महासती दगड बनून आली तर, राजा नृग गिरमिट बनून आला होता आणि नल व कुबेर गंधर्व वृक्ष बनून आले होते. कुणी सिद्ध पुरुष वृक्ष बनून जन्मला तर. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, देव जळी स्थळी काष्टी पाशानी भरला. कुणा जीवाकडून काही अपराध घडले तर त्याला पशु पक्ष्यांच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपण समजा एखादा वृक्ष आहे, पण त्या वृक्षामध्ये एखाद्या सिद्ध पुरुषाने जन्म घेतलेला असेल आणि त्या वृक्षाची जर आपण विटंबना वगैरे जर केली तर मग मात्र आपल्याला पुढचा जन्म ठरलेलाच आहे त्या वृक्षाचा. म्हणून वृक्ष असो, दगड असो, जे एनकेन कुठल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा, किंवा एखादा पशु असो, पक्षी असो, त्याची मात्र आपण काय करायची, विटंबना करायची नाही. कारण एखाद्याला मागचा सिद्ध पुरुष त्याच्यामध्ये जन्म घेतलेला असू शकतो. भरत मृगाच्या योनीत जीवन जगत होते. त्यांना पूर्वजन्मीचे ज्ञान होते. त्यांना आठवत होते की मी याच गंडकी नदीच्या तीरी तपश्चर्या करीत होतो. म्हणजे आता भरत राजांना आता कुठला जन्म मिळालेला आहे, हरिणीचा. पण त्यांना मागच्या जन्माचा आता आठवतंय. त्यांना असं आठवतंय की या गंडकी नदीच्या तीरी मी तपश्चर्या करीत होतो. याच ठिकाणी मी ते मृग बालक उचलून नेले होते आणि त्याला मी माझ्या आश्रमात आणले होते. त्याच्यावर माझी अत्यंत प्रीती असल्या कारणाने मला हरिणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणजे त्यांना पाठीमागचं ज्ञान झालं. मी ज्ञानी होतो, योगी होतो, पण आज मला 4 पायांचा पशु बनावे लागले. आता मला नवीन प्रारब्ध उत्पन्न करायचे नाही. जे मी सोबत आणले आहे तेच मी भोगेल. म्हणजे आता जे प्रारब्ध जे मी घेऊन आलेलो आहे तेवढंच मी फक्त भोगील. पण पुढचा आता प्रारब्ध उत्पन्न होईल असं मी कुठले आता कर्म करणार नाही, असं भरत राजाने ठरवलं. म्हणजे हरिणीच्या गर्भात असताना हरिणाच्या रूपात असलेला भरत नदीत स्नान करतो, झाडाची वाळलेली पाने खातो. म्हणजे आता त्यांनी काय ठरवलेलं आहे, आता नवीन प्रारब्ध काहीतरी उत्पन्न होईल असं आता आपण वागायचं नाही. म्हणून ते काय करतात, हरिणीच्या रूपात असलेला भरत नदीत स्नान करतो, झाडाची वाळलेली पाने खातो. तो गवत खात नाही, कारण त्यावर जंतू असतात, ज्यामुळे हिंसा होईल व नवीन प्रारब्ध बनायला प्रारंभ होईल.
गवत का खात नसायचे की त्याच्यावरती काही जंतू असतात. ते जंतू गवत खाताना जर मी त्या गवत खाताना त्याची हिंसा होईल असं होईल आणि मग ते काही नवीन प्रारब्ध होईल. नवीन प्रारब्ध झाले की मला परत आणि पुढचं प्रारब्ध तयार होणार त्याच्यामुळे. म्हणून ते गवत खात नसत तर झाडाची वाळलेली पाने खात असत. या मृगदेहातही भरत एकादशीचे व्रत करीत असत. प्राचीन काळात पशुही एकादशी व्रत करीत असत. आजकाल तर माणसे एकादशी करीत नाहीत. नंतर भरताने प्राचीन काळात पशुही एकादशी व्रत करीत असत आणि आजकाल तर माणसे एकादशी व्रत करीत नाहीत. नाथ महाराजांचा नाथ महाराजांचा नाही जनार्दन स्वामींचा घोडा होता. जनार्दन स्वामींचा तर तो जो घोडा होता ना तो एकादशी असेल ना त्यांना काय कडबा द्यावा लागतो ना कडबा. तर एकादशी असेल ना त्या दिवशी तो कडबा खात नसायचा. मग समजून जायचे की आज एकादशी आहे म्हणून. म्हणजे त्यांचा जो घोडा होता तो सुद्धा एकादशी पकडायचा. म्हणजे पहा. नंतर भरताने मृगदेहाचा त्याग करून एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. आता त्या भरतराजाने जो मृगदेहाचा त्याग केला आणि आता एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. आज मानवी जीवन अतिशय विलासी झाले आहे. प्रजेत संयम, सदाचार, भगवतभक्ती वाढल्यानंतरच संतांचा जन्म होत असतो. विलासी मातापित्यांच्या घरी संतांचा जन्म होत नसतो. जन्म घेण्यासाठी संत योग्य स्थळ, सुपात्र, कुळ शोधत असतात. पवित्र ब्राह्मणाच्या घरी भरताचा जन्म झाला. भरताचा हा शेवटचा जन्म होता. त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान होते की पाडसाच्या मायेत फसल्यामुळे त्यांना पशुदेह धारण करावा लागला होता. पूर्वजन्मात पशुबरोबर संभाषण करीत होतो म्हणून पशु व्हावे लागले. त्यांना आता आठवते की पूर्वजन्मात पशुबरोबर संभाषण करीत होतो म्हणून पशु व्हावे लागले. आता या जन्मात कुणाशीही बोलणार नाही. एकदा चूक झाली, आता मी सावध राहीन. भरत लहानपणापासूनच भक्तीत रंगला होता. शास्त्रात शेवटच्या जन्माची काही लक्षणे सांगितली आहेत. लहानपणापासूनच जर मन भक्तीत रंगत असेल, पहा बरं का, शास्त्रामध्ये शेवटच्या जन्माची लक्षणं सांगितलीत. म्हणजे समजा आता जो जन्म आपल्याला मिळालाय तर त्याच्या अगोदर जो जन्म मिळाला होता त्यांची शास्त्रामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत की कोणती लक्षणं असतात. लहानपणापासूनच जर मन भक्तीत रंगत असेल तर समजा की तो शेवटचा जन्म आहे. ज्याच्या बुद्धीने काम वासनेचा त्याग केला आहे त्याचाही तो शेवटचा जन्म समजावा. जोपर्यंत बुद्धीत काम आहे तोपर्यंत समजा की अजून जन्म घ्यायचे शिल्लक आहेत. ज्याला भूतमात्रात भगवत दर्शन होते त्याचा तो जन्म शेवटचाच असतो. जेथे दृष्टी जाईल तेथे भगवंतच दृष्टीगोचर होतील तर त्याचा तो जन्म शेवटचाच असतो. म्हणजे जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप असं ज्याला दर्शन होत असेल त्याचा तो शेवटचा जन्म असतो. जेथे दृष्टी जाईल तेथे भगवंतच दृष्टीगोचर होतील तर त्याचा तो जन्म शेवटचाच असतो. अत्यंत दीनता, नम्रता व निराभिमानता व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर तो त्याचा अंतिम जन्म होय असे समजावे. ही लक्षणं सांगली, शेवटच्या जन्माची लक्षणं सांगितली. अशी ज्यांच्याकडे लक्षणं असतील त्याचा समजायचं की हा आता आपला शेवटचा जन्म आहे. आणि जर ही अजून लक्षणं आपल्याकडे जर नसतील तर आपण समजून जायचं की आता अजून आपले जन्म ठरलेले आहेत. जड भरताचा हा अंतिम जन्म होता. एक हसणारा बंदी बनतो तर दुसरा रडणारा. सामान्य जीव वासनेच्या अधीन होऊन संसारात जीवन जगत असतात तर संत भगवंताच्या इच्छेने भगवंताच्या कार्यासाठी जगात जन्म घेत असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. सांसारिक दृष्टीत संत जड दिसतात पण आनंदमय चेतन प्रभूला विसरून सांसारिक सुखात फसलेला मनुष्यच खरोखर जड होय. प्रभू प्रेमात मस्त व देहभान नसलेल्या महापुरुषाला जड कसे म्हणावे. परंतु संसाराच्या विपरीत मान्यतेच्या रीतीमुळे
सांसारिक लोकांनी भरताचे नाव जड भरत ठेवले. लोक जड भरताला मूर्ख म्हणत. जेव्हा जड भरत म्हणत असे की लोकांनी मला मूर्ख म्हटले तरी त्यात काय बिघडले. पूर्वजन्मात ज्ञानाचे प्रदर्शन करायला गेलो तर दुःखी झालो. ज्ञान दुसऱ्यांना उपदेश करायला नसते तर ईश्वराची आराधना करायला असते. ज्ञान भोगासाठी नव्हे तर भगवंतासाठी असते. शंकराचार्य म्हणतात, विदुषाम यच्च वैदुष्यम भुक्तये न तू मुक्तये. धन्य व मान्यता मिळवण्यासाठी ज्ञान नसते तर ते भगवत प्राप्तीसाठी असते. म्हणजे जर एखाद्याला ज्ञान झालं तर ते धन व मान्यता मिळवण्यासाठी नसते तर ते भगवंताची प्राप्ती करण्यासाठी असते. ज्ञानाचे फल धन व प्रतिष्ठा नव्हे तर परमेश्वर होय. म्हणजे ज्ञानाने काय प्राप्त व्हायला पाहिजे, परमेश्वर प्राप्त व्हायला पाहिजे. पण आपलं कसं असतं की आपल्याला ज्ञानाने धन व प्रतिष्ठा लावावी असं वाटत असतं. तर तसं नव्हे, परमेश्वराशी ऐक्य साधण्यासाठी ज्ञान असते. जड भरताला वाटले की पूर्वजन्मात मी पशुशी बोलण्याचा व्यवहार केला म्हणून मला या जन्मात पशु व्हावे लागले. आता या जन्मात मी कुणाशीही बोलणार नाही. बोलायचे झाले तर देवाशीच बोलेन. देवा वाचून आता काही बोलण्याची नाही. वाणी व पाणी यांचा दुरुपयोग करणारी व्यक्ती देवाची अपराधी असते. अंतकाली वाणी त्याचा विश्वासघात करीत असते. मीराबाईने निश्चय केला होता की मी बोलेन तर माझ्या गिरीधर गोपाळाशीच, श्रीकृष्णाशीच. मी तर समजावीन माझ्या गोपालालाच. संसारातील लोकांची किंवा इतर नातेवाईकांची मनधरणी करून कोणता लाभ होणार आहे. म्हणजे संसारातील लोक जे आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांची मनधरणी करून आपल्याला कुठला लाभ होणार आहे. त्यापेक्षा देवाची मनधरणी केली तर लाभ होऊ शकतो. राम नाम मेरे मन बसियो, राम रसियो रिझाऊ रे माय. जड भरत कुणाशीच बोलत नसत. अति संभाषणाने स्नेह उत्पन्न होत असतो. म्हणजे अति बोलण्याने स्नेह उत्पन्न होत असतो. तसे पाहिले तर या सृष्टीत ईश्वराने एकेका कामासाठी 2-2 इंद्रिय दिली आहेत. एका डोळ्याने दिसू शकते तरी 2 डोळे दिले आहेत. परंतु एका जिभेला 2 कामे करावी लागतात, बोलण्याचे व खाण्याची. म्हणून जिभेला फार आवरून धरण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्याशी गोष्टी केल्याने, प्रेम केल्याने वासना उत्पन्न होत असते. वैर आणि वासना यांनी नवे प्रारब्ध उत्पन्न होत असते. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जड भरत हर प्रकारे आपल्या मनावर अंकुश ठेवीत असत. तुम्हालाही आपल्या मनावर अंकुश ठेवावा लागेल. तुमच्या मनावर दुसरा कोण ताबा ठेवील. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहे की अतिशय भटकण्याने शांती मिळत नसते. जड भरताचे वडील त्याला शिकवू लागले आणि त्यांना वाटू लागले की शिकून शिकून माझा मुलगा पंडित होईल. पण याचे पांडित्य काही निराळेच होते. त्याचेच पांडित्य खरे होते. खरे पांडित्य कोणते असते तर परधन परमण हरणंक्यू वेशा बडी प्रवीण, तुलसी सोयी चतुरता रामचरण लवलीन. जड भरताला सर्व काही येत होते पण ते मंत्रोच्चार योग्य रीतीने करीत नसत. ते आपले ज्ञान प्रदर्शित करू इच्छित नव्हते. बघा, साधू संतांमध्ये ना आपल्यामध्ये फरक किती आहे. आपल्याला जर थोडंसं झालं की आपल्याला प्रदर्शित करावंसं वाटतं. पण साधू संत जे असतात ते ज्ञान प्रदर्शित करत नाहीत. जड भरत भगवंताच्या स्मरणातच लीन राहत असत. ज्याप्रमाणे फळ पिकल्यानंतर झाडापासून आपोआप गळून पडते, त्याप्रमाणे ज्ञान व भक्ती परिपक्व झाल्यानंतर जीव संसार वृक्षापासून अलग होऊ शकतो. माता पिता वारल्यानंतर जड भरत वेड्यासारखे इकडे तिकडे भटकू लागले. वेड्यासारखे तर ते दिसत असत पण एक क्षणही श्रीकृष्णाला विसरत नसत. जड भरताने भोजन कसे करावे हे दाखवून दिले आहे. स्वादापेक्षा शरीर रक्षणाच्या हेतूने सात्विक आहार घ्यावा. जड भरताचे भाऊ त्याला तिळाचे कूट, धान्याचा कोंडा, सडलेले उडीद खाण्यास देत असत. तर ते त्या वस्तूंनाही अमृतासारखे मानून खात असत.
म्हणजे आई वडील गेले, मग आता त्यांचे घरचे जे भाऊ होते ते त्यांना काय द्यायचे जेवणातून? तिळाचे कूट, धान्याचा कोंडा, म्हणजे तो कोंडा शिल्लक राहिलेला असतो तो, सडलेले उडीद खाण्यात येत असत, तर ते त्या वस्तूंनाही अमृतासारखे मानून खात असत. आपण म्हणतो की नाही, शिळपाक असलं तर गोड मानून खा. रस्त्याने कसे चालावे ही जड भरताने दाखवली आहे. कुण्याही जीवाची हिंसा होणार नाही अशा रीतीने ते रस्त्याने चालत असत. ते म्हणत जमिनीकडे दृष्टी ठेवून चालले पाहिजे. नेहमी विचार करावा की माझ्याकडून कुणा जीवाची हत्या होणार नाही ना. जड भरत दुसऱ्यांची कामे करीत असत. भावांनी शेताच्या चारही बाजूला बांध घालण्यास सांगितले. तेव्हा भरताने विचार केला की आज मी एक काम पूर्ण केले की उद्या मला दुसरे काम सांगतील, म्हणून त्यांनी बांध घालण्याच्या ऐवजी एक खड्डाच खोदून ठेवला. म्हणजे ते उलट करायचे, सांगितले असं ना की ते दुसरं उलटच करायचे. एके दिवशी भावांनी शेताची राखण करण्यास सांगितले. तेव्हा भरताने गायींना शेतात चरण्यास सोडले. भरत गायींना अडवत नसत. ते म्हणत खानेवाला राम, खिलानेवाला राम, तो रोकणे का क्या काम. जगासमोर जणू काही ते नाटक करीत होते की मी वेडा पिसा आहे. होते शहाणे, ज्ञानी होते, पण त्यांना माहित आहे आता जर मी मागच्या वेळेला मी वासनेमध्ये अडकलो आणि आता जर पुन्हा अडकलो तर पुन्हा मला जन्म मिळणार, त्यापेक्षा आपण वेड्यासारखं राहायचं. म्हणजे बघा ज्ञानी पुरुष कसा वागतो ते आपल्याला याच्यातून कळून घेण्यासारखं आहे. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने लोकसंग्रह बाधारूप आहे. सांसारिक व्यवहाराची माया लागू नये या हेतूने जड भरत एके दिवशी परमात्मा नारायणाची आराधना करीत एका शेतात बसले होते. एक भिल्ल राजा निपुत्रिक होता. त्याने नवस केला होता की जर मला संतान होईल तर मी भद्रकालीला माणसाचा बळी देईन. त्याला मुलगा झाला. राजाने सेवकांना आज्ञा दिली, बळी देण्यासाठी एखादा माणूस शोधून आणा. राजसेवकांना त्या शेतात जड भरत दिसला. त्यांना वाटले की हा चांगला तगडा लठ्ठ आहे, त्यालाच आपण न्यावे. सांसारिक लोकांच्या दृष्टीने संत पागल असतात, तर संतांच्या दृष्टीने संसार सुखात फसलेले सांसारिक लोक पागल असतात. त्या भिल्ल राजसेवकांना जड भरत पागल वाटले. त्यांनी जड भरताना भद्रकाली मंदिरात नेले. देवीला बलिदान द्या, पण कुणा जीवाचे नव्हे तर काम, क्रोध, लोभ इत्यादी दुर्गुण रूपी पशूंची. देवी भागवतात बलिदानाचा हाच अर्थ सांगितला आहे. जड भरताला स्नान घातले, गळ्यात फुलांचा हार घातला, पक्वानाचे ताट वाढून त्याच्यासमोर ठेवले. भोजन साधन आहे तर भजन साध्य आहे. जड भरत भोजन करीत असत, पण त्यांचे भोजन भजनासाठी असे. भिल्ल सेवकांना आश्चर्य वाटत होते की 2 तासांनी तर ह्या माणसाला मरायचे आहे, तरी हा किती आरामाने भोजन करीत आहे. त्यानंतर भरताला मंदिरात नेण्यात आले. संतांची परीक्षा त्यांच्या मनोवृत्तीवरूनच होत असते, दाढी जटा यावरून नव्हे. जड भरताने देवीला मनोमन प्रणाम केला व मस्तक नत करून शांत चित्ताने त्या देवी समोर बसला. भिल्ल राजाने भद्रकालीची प्रार्थना केली आणि तो तलवार उपसून बळी देण्यास तयार झाला. सर्वांकडे समभावाने पाहणाऱ्या जड भरताला पाहून मातेचे हृदय भरून आले. तिच्याने हिंसा पावली नाही. भद्रकाली मूर्तीतून बाहेर प्रकट झाली. तिने भिल्ल राजाची तलवार आपल्या हाती घेऊन त्याचीच मान कापली आणि त्याचे मस्तक हाती घेऊन चेंडू सारखी खेळू लागली. कोणाचे? त्या राजाचंच मस्तक तिने त्या देवीने कापलं. ज्ञानी भक्त मानतात की सहस्त्रबाहू भगवान त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. 2 हातांचा माणूस काय रक्षण करेल. ज्ञानी भक्त मातेला अतिप्रिय असतात. ज्ञानी पुरुष आपले मन भगवंतापासून एक क्षणही दूर होऊ देत नाहीत. त्यांची दृष्टी ब्रह्ममय असते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन.